नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा आपल्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे। तर मित्रांनो, बार्टी, सारथी, महाज्योती, TRTI अशा विविध प्रकारच्या ज्या संस्था आहे, ज्यामध्ये पोलीस भरती असेल, मिलिटरी भरती असेल, बँकिंग असेल, रेल्वे, तर अशा विविध प्रकारच्या ज्या ट्रेनिंग दिल्या जातात फ्री ऑफ कॉस्टमध्ये आणि त्यासोबत ही जी स्कॉलरशिप असते आपल्याला 72,000, तर तीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी त्याचा लाभ घेतला जातो। तर त्याची एक अपडेट आलेली आहे। तर विद्यार्थी आपल्याला विचारतात की बार्टी असेल किंवा TRTI असेल तर त्याची निवड प्रक्रिया जी आहे तर ती यावेळेस कशा पद्धतीने असणार आहे, म्हणजे त्याची एक्झाम होणार आहे किंवा त्याची निवड पद्धत आपल्या मार्क असतात तर त्यांच्या निवड आहे तर ती केली जाणार आहे। तर त्या संपूर्ण माहितीची अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तर जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो मित्रांनो, लोकमतच्या पेपरमध्ये या ठिकाणी एक आर्टिकल आलेलं आहे। तर बार्टी, सारथी, महाज्योती, RT संस्थांमध्ये यापुढे केवळ गुणवत्तेच्या आधारे प्रवेश, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकतो गुणवत्तेच्या आधारे आपली प्रवेश प्रक्रिया जी आहे तर ती होईल किंवा आपली एक्झाम होईल, तर त्याची या ठिकाणी अपडेट आलेली आहे। तर आपण पाहू शकतो मुंबई, बार्टी, सारथी, महाज्योती, RT या संस्थांमध्ये यापुढे विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येणार असून या संस्थांमधील विद्यार्थ्यांची संख्या सर्वसाधारण शिष्यवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती व प्रवेश प्रक्रिये समान धोरण राबवण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधान परिषदेत दिली आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी ज्या संस्था आहे बार्टी, सारथी, महाज्योती आणि RT, तर या संस्थांमध्ये यापुढे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर निवड केली जाणार आहे। तर अशा प्रकारचं या ठिकाणी एक आर्टिकल आलेलं आहे। तर आपण या ठिकाणी पाहू शकतो विधान परिषद आमदार संजय खोडके, आमदार अभिजित वंजारी यांनी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेकडून म्हणजेच सारथी, घरभाडे भत्ता आणि आकस्मिक निधी वितरणाबाबत विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वित्त व नियोजन मंत्री म्हणजेच अजित पवार हे बोलत होते। यावेळी ते म्हणाले की सारथी संस्थेमध्ये 2018 ते 2025 या कालावधीत तब्बल 83 अभ्यासक्रमांमध्ये 3 लाख विद्यार्थ्यांना शासनामार्फत विद्यावेतन म्हणजेच शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आलेला आहे आणि त्यापैकी 3,000 म्हणजेच केवळ 1% विद्यार्थ्यांनी PhD अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता। 1% विद्यार्थ्यांसाठी 280 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला। 5 वर्षात एका विद्यार्थ्यांमागे 30 लाख रुपये खर्च झाला। ही बाब गांभीर्याने घेण्याची आहे। यापुढच्या काळात ज्या अभ्यासक्रमांच्या आधारे रोजगार मिळेल अशाच अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल, असेही अजित पवार यांनी म्हटले। तर मित्रांनो, ज्या संस्थांमध्ये व्यवस्थित ॲडमिशन घेऊन किंवा विद्यार्थी जे आहे तर ते त्याचा लाभ घेत आहे, तर अशा प्रकारच्या ज्या संस्था आहे किंवा ह्या स्कीम आहे तर त्या या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केल्या जाणार आहे आणि त्याची निवडसुद्धा या ठिकाणी गुणवत्तेच्या आधारे या ठिकाणी होण्याची शक्यता आहे। तर या ठिकाणी अशा प्रकारची अपडेट आहे की आपली ज्या संस्था आहे TRTI, बार्टी, तर त्यांच्या ज्या एक्झाम आहे तर त्या या ठिकाणी यावेळेस एक्झाम होऊ शकते किंवा ज्या आपले जे पर्सेंटेज आहे तर त्यांच्या आधारे पण या ठिकाणी आपली जी सिलेक्शन आहे तर ते होऊ शकते। तर अशा प्रकारची अपडेट होती। तर मित्रांनो, आय होप आपल्याला हा व्हिडिओ समजला असेल आणि व्हिडिओ समजला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रांशी हा जो व्हिडिओ आहे तर शेअर करा। थँक्यू।